सर्व लोक एकनाथ. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया आठविता बहु पुण्य होते, नमस्कार त्या सद्गुरु ज्ञानेश्वरा ते. ज्ञानेश्वर माऊली की जय. जेथे जेथे जिव्हेचा हातू फाटे, तव जेविता वाटे गोमटे. मग परिणामी शेवटे अवश्य मरण. संवत्सर मैत्री चांग, जवन जवन पाविजे ते दांग. सामान्या भलीस अंग, न शिवे तव. तैसी कर्मे करिता शरीरी, लाहती महत्वाची फरारी. पाठी निगती एकसरी, पावती फळे. जिभेवरची त्वचा फाटेपर्यंत प्रमाणापेक्षा अधिक भोजन गोड वाटते, नंतर अजीर्ण होऊन मरण येते. संभावित चोराची मैत्री पायी प्रवास करताना तोपर्यंतच चांगली असते की जोपर्यंत जंगल लागले नाही. अरण्य लागताच तो चोर सर्वस्वी लुटून पळून जातो. जोपर्यंत वेश्येच्या शरीराला स्पर्श झालेला नाही तोपर्यंत वेश्या चांगली सुंदर दिसते. तैसी कर्मे करिता शरीरी, लाहती महत्वाची फरारी. पाठी निगती एकसरी, पावती फळे. जैसा समर्थू आणि ऋणिया, मागो आला बाईनिया. न लोटे तैसा प्राणिया, पडे तो भोगू. मग कणिसौनी कणू झडे, तो विरुढला कणिसा चढे. उडती भूमी पडे, उडती उठी. तैसे भोगी जे फळ होय, ते फळांतरे वीत जाय. चालता पावो पाय, जाणीजे ऐसा. उताराचे सांगडी, ठाके ते ऐली चथडी. तेवी न मुकीजती वोडी, भोग्याची ये. तद्वत कर्मे आचरित असता प्रौढीचे वारे अंगात संचारते, परंतु शेवटी अंतकाळी त्या कर्माची फळे प्राप्त होतात. समर्थ आणि श्रीमंत सावकार कर्जाकडे वायदा केलेले पैसे मागावयास आला तर तो काही केल्या पैसे घेतल्याशिवाय परत जात नाही. त्याप्रमाणे केलेल्या कर्माचे भोग त्याच्या वेळी प्राण्याला निश्चित प्राप्त होतात. कणसातून बी पडते, त्या बीजाला अंकुर फुटतात आणि कणीस येते. पुन्हा त्या कणसातून दाणे खाली पडतात, पुन्हा त्या दाण्यातून कणसे निर्माण होतात. अर्जुना, मागील संचित कर्माचे फळ वर्तमान देहात भोगावे लागते, जे भोगावयाच्या अंतःकरणावर संस्कार निर्माण करते. त्या संस्काराने क्रियामान कर्म घडते व त्यापासून भविष्यात दुसरी फळे निर्माण होतात. कर्मापासून फळ, फळापासून कर्म, हे चक्र चालू राहते. चालताना एक पाय मागे टाकून दुसरा पाय पुढे जातो. पै साध्य साधन प्रकारे फळ भोगू ते पसरे. एवम गोविले संसारे, अत्यागीते. एरवी जाईच्या फुला फाकणे, त्याची नाम जैसे सुकणे. तैसे कर्ममिशे न करणे, केले जिही. बीजाची वरोसी जे वेचे, तेथ पडती कुळवाडी खाचे. तेवी फळ त्यागे कर्माचे, सारिले काम. ते सत्वशुद्धी सहाकारे, गुरुकृपामृत तुषारे. सासी नलेनी बोधे वासरे, द्वैत दैन्य. तेव्हा जगदा भासमिशे, स्फुरे ते त्रिविध फळनाशे. येथ भोगता भोग्य, आपेसे निमाले हो. नदी तरून जाण्याचे साधन असलेली होडी ज्या तीराला लागेल ते तीर सापेक्ष बुद्धीने अलीकडेच असते. पुन्हा त्याच होडीने पलीकडून अलीकडे यावयाचे असते. याप्रमाणे कर्मफळाच्या भोगाच्या प्रयासापासून कधीही सुटका होत नाही. अर्जुना, कर्मापासून फळभोग आणि फळभोगापासून पुन्हा कर्म, अशा साह्य साधनांच्या प्रकाराने तो फळभोग पसरत जातो. कर्मफळाचा त्याग न करणारे
प्रपंचात गुरफटले जातात. एरवी जाईच्या फुलाचे विकसणे म्हणजेच त्यांचे शुष्क होऊन जाणे होय. तसे ज्यांनी मोठ्या कौशल्याने फलाशा सोडून कर्म करण्याचे केवळ सोंग दाखविले आहे आणि फलभोगाच्या दृष्टीने कर्म जाणून केलेच नाही असे केलेले असते. बी खुंटविले म्हणून धान्य पोटगीला संपविले म्हणजे शेतकी बंद पडते. त्याप्रमाणे कर्मफळाचा त्याग करून ज्यांनी कर्माचे काम खुंटविले आहे. बीजाची वरोसी वेचे तेथे वाढती कुळवाडी खाचे. तेवी फळ त्यागे कर्माचे सारिले काम. ते सत्वशुद्धी सहाकारे गुरुकृपामृत तुषारे. सासी नलोनी बोधे वासरे द्वैत दैन्य. तेव्हा जगदा भासमिशे स्फुरे ते त्रिविध फळनाशे. येथ भोगता भोग्य आपेसे निमाले. तेव्हा त्यांना चित्तशुद्धीने सहाय्य लाभून त्यावर श्री गुरुच्या कृपेचा अमृतमय वर्षाव झाला. म्हणजे भरभराटीला आलेल्या बोधाच्या जोरावर जीवब्रह्मातील द्वैतरूपी दारिद्र्य नष्ट होते. तेव्हा मिथ्या जगताच्या आकाराने जे भासते ते जीवाने केलेल्या कर्माचे इष्ट अनिष्ट मिश्र अशा 3 फळांचे फळ आहे. हे विविध फळ ज्ञानाने नष्ट होते आणि त्या अवस्थेत भोगता भोग्य आणि भोग ही त्रिपुटी सहजपणे नष्ट होते. घडे ज्ञान प्रधानुहा ऐसा संन्यासू जया विरेशा. तेची फळभोग सोसा बुकलेगा आणि येणे कीर संन्यासे. जै आत्मरूपी दिठी पैसे तै कर्म एक ऐसे देखणे आहे. पडोनी गेली या भिंती चित्राची केवळ होय माती. का पहाले या राती अंधारे उरे. जै रूपाची नाही उभे ते सावली कायाची शोभे. दर्पणे विणबिंबे वदन के पा. या प्रकारे ज्ञानप्रधान संन्यास ज्यांना घडतो तेच फलभोगाच्या वासनेला मुक्तात. अर्जुना, या ज्ञानप्रधान संन्यासाने आत्मस्वरूपी वृत्ती पसरते. सर्वत्र आत्मभाव होतो. तेव्हा कर्म एक आहे आणि त्याचा मी एक करता आहे असे द्वैत दिसते. भिंत कोसळल्यावर त्यावर काढलेल्या चित्रांची मातीच होते. अथवा सूर्योदय होताच रात्र आणि अंधार उरतो काय. अरे, मूळ वस्तुस्वरूप नाहीसे झाले मग सावली कोठून पडणार. आरसाच नसेल तर मुखाचे प्रतिबिंब कोठे पडणार. फिटलिया निद्रेचा ठाव कैसा स्वप्नासी प्रस्ताव. मगसाच का वाव कोण म्हणे. तैसे गा संन्यासे येणे मूळ अविद्येसीच नाही जिणे. मात येचे कार्य कोणे घेपे दिजे. म्हणून संन्यासिये पाही कर्माची गोठी किजेल काही. परी अविद्या आपुला देही आहे जैका. जै करते पणाविन थांबे तात्मा शुभ धावे. दृष्टी भेदलिया राणीवे रचली सगै. तै तरी गा सुवर्मा बिजावळी आत्मया कर्मा. अपाडे जैशी पश्चिमा पूर्वेसी का नातारी. जेव्हा ज्ञानप्रधान संन्यासाने मूळ अविद्या संपल्यावर तिचे कार्य जे कर्मफळ त्याची देवघेव कशी व्हावी म्हणून असे पहा की ज्ञानप्रधान संन्यासात कर्माच्या गोष्टी येतील काय. परंतु आपल्या देहात जेव्हा अविद्या आहे, जेव्हा कर्तेपणाच्या जोरावर जीव शुभाशुभ कर्माकडे धावतो
आणि जेव्हा दृष्टीभेदाच्या राज्यावर व्यवस्थित राज्यावर व्यवस्थित बसली आहे, तेव्हा हे चतुर शहाण्या अर्जुना, आत्मा आणि कर्म यात भेदभाव राहणारच. पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा यात जसा भिन्न भाव उद्भवतो, अथवा आकाश आणि ढग, मृगजळ आणि पृथ्वी, वायू यांच्यात जसे पुष्कळ प्रकारचे भेद आहेत, ना तरी आकाशा का आभाळा, सूर्य आणि मृगजळा, बीजावळी भूतळा, वायू सी जैसी, पांघरोनी नईचे उदक, असे नई चिमाजी खडक, तरी परी जाणीचे का वेगळीक, कोडीची ते हो का उदका जवळी, परी सिनानीची ते बाबुळी, काय संगास्तव काजळी, दीपू म्हणो ये, जरी चंद्री जाला कलंकू, तरी चंद्रेसी नव्हे एकू, आहे दृष्टी डोळ्या विवेकू, अपाडू तेतला. गंगेचे पाणी पांघरून नदीमध्ये खडक असतात, पण त्या दोघात जमीन आसमानाचा फरक असतो, हे विचारांती कळून येते. पाण्याजवळच काय, पण पाण्यावरच गोंडाळ असते की हो, पण ते पाण्यापेक्षा भिन्न असते. केवळ जवळचा संबंध असतो म्हणून काजळीला दिवा म्हणता येईल काय? चंद्राच्या ठिकाणी डाग असला तरी तो चंद्राशी एकरूप नाही, कारण दृष्टी आणि डोळा यामध्ये जसा अतिशय वेगळेपणा आहे. नाना वाटा वाटे जातया, बोधा बोधी वाहतया, आरसा पाहतया, अपाडू जे तुला, पार्था गा ते तुले नि माने, आत्मे निसी कर्मसीने, परी घेव विजय अज्ञाने, ते की रैसे विकाशे रवी ते उपद्रवी, धृती अली करवी भुगावी, ते सरोवरी का बरवी, अब्जिनी जैशी, पुढती आत्मक्रिया, अन्य कारणाकाची तैश्या, करूपाचा ही तया कारण रूप. किंवा मार्ग आणि मार्गाने जाणारा पांथस्थ, गंगेचे पात्र आणि पात्रात वाहणारे पाणी, आरसा व आरशात पाहणारा, या सर्वात जितका फरक आहे पार्था, तितकीच तफावत आत्मा आणि कर्म यामध्ये आहे. पण केव्हा हा वेगळेपणा जाणण्याला अज्ञान वेळ देईल तेव्हा. सरोवरातील कमलपुष्पे आपल्या पाकळ्या फुलवून सूर्योदयाची कल्पना सुचवितो आणि भ्रमरा करून कमळामधूनची लूट करवितो. हे पार्था, तुला सांगणे आहे की आत्म्याकडून घडणाऱ्या क्रिया काही अन्य कारणांनी वारंवार उद्भवतात. ती कारणे 5 आहेत, त्यांचा आता उहापोह करतो. पचेतानी महाबाहो कारणानी निबोधमे, सांख्ये कृतांते प्रोक्तानी सिद्धये सर्व कर्माण. महाबाहो सर्व कर्मणा सिद्धये कृतांते साख्ये प्रोक्तानी एतानी पंचकारणानी मे निबोध. हे महाबाहो अर्जुना, ज्याने सिद्धांताचा निर्णय केला आहे, अशा सांख्यशास्त्रामध्ये सर्व कर्मांची उत्पत्ती होण्याकरिता 5 कारणे सांगितली आहेत, ती माझ्याकडून समजावून घे. आणि 5ही कारणे तीये, तूही जाणशील विपाये, जै शास्त्रे उभवुनी बाहे, बोलती तयांचे वेदरायाच्या राजधानी, सांख्य वेदांताच्या भुवनी, निरूपणाच्या निशाण ध्वनी, गरजती तिये, जे सर्व कर्म सिद्धी लागी, येची मुद्दले हो जगी, तेथन सुवावा अभंगी, आत्मराजू या बोलाची डांगुरटी, तिथे प्रसिद्धी आली किरीटी, म्हणून तुझ्या नहन कर्णपुटी, वसो हे काज आणि मुखांतरी ऐकिजे, तैसे कायसे हे ओजे,
मी चिद्रत्न तुझे असता हाती. दर्पणू पुढे मांडलिया काल लोकांची या डोळा. मानू द्यावा पहावया आपुले निके. भक्त जैसेनी जेथ पाहे तेथ ते तैची तेथ ते तेची होत जाये. तो मी तुझे जाहलो आहे खेळणे आजी. अर्जुना, अरे कदाचित ती 5 कारणे तूही जाणत असशील. कारण ही शास्त्रे हात उंचावून ती कारणे सांगतात. वेदरूपी राजाच्या राजधानीत सांख्यशास्त्र आणि वेदांत शास्त्र यांच्या राजमंदिरात व्याख्यान रूपी नगाऱ्याच्या ध्वनीने ती कारणे गाजतात. सर्व कर्माच्या उत्पत्तीकरिता विश्वातही 5 कारणेच आहेत. कर्माच्या कारणांचा सूक्ष्म विचाराने निर्णय घेता अडाणी विचाराने आत्मराजास त्या कारणात घुसडू नये. शास्त्र व्याख्यानाच्या डांगोऱ्याने ती कारणे जगात सर्वात प्रसिद्धीला आली आहेत. हे पार्था, तुझ्याही अंतःकरणात त्या कारणाचे ज्ञान राहू दे. आणि मी ज्ञानरत्न तुझ्याजवळ असताना दुसऱ्याच्या मुखाने ऐकावे असे हे दुसऱ्याच्या उपकाराचे ओझे तुझ्यावर कशाला हवे. आरसा पुढे ठेवला असता आपले सौंदर्य पाहण्याकरिता लोकांच्या डोळ्याला मान द्यावा लागतो काय. भक्त ज्या हेतूने जेथे पाहिल तेथे मी नृसिंह, राम, शिव, गणेश, देवी या स्वरूपात होत आहे. तो भक्ताधीन असलेल्या आज मी तुझ्या हातातील खेळणे झालेलो आहे. ऐसे हे प्रीतीचे निवेगे देवो बोलता असे निघे. तव आनंदा माझी अंगे विरतसे येरू. चांदणी या पडी भरू होता सोमकांताचा डोंगरू. विगरोनी सरोवरू हो पाहे जैसा. तैसे सुख आणि अनुभूती या भावांची मोडून भिंती. आतले अर्जुनाकृती सुखची होय. जेथ समर्थू म्हणून देवा अवकाशू झाला आठवा. मग बुडतयाचा धावा जीवे केला. अर्जुना येसणे धेंडे प्रज्ञा पसरेसी बुडे. आले भरते एवढे काढून पुढती. असे प्रीतीच्या आवेशाने बोलता भगवान श्रीकृष्णाला स्वतःचे भान राहिले नाही. आणि इकडे अर्जुन तर आनंद कल्लोळाने विरघळला. चांदण्याचे ओझे अंगावर पडले असता सोमकांत पाण्याचा डोंगर विरघळून तो जसा सरोवर होऊ पाहतो त्याप्रमाणे सुख आणि अनुभव या द्वैतभावाच्या भिंती मोडून सुखच अनुभवाच्या अर्जुनाच्या आकाराचे झाले. हे सर्व शक्तिमान देव सर्व शक्तिमान म्हणून तेथे देह भानाला कसा तरी अवकाश मिळाला. परंतु त्या आनंद सागरात आडवा अस्ताव्यस्त बुडणाऱ्या अर्जुनाकडे देवाने मग अंतःकरणापासून धावणे केले. अर्जुनासारखे मोठे प्रस्थ परंतु बुद्धीच्या विचाराच्या विस्तारासह त्यात बुडाले. एवढे त्याला अष्टसागरातून वर काढून देवो म्हणे हा गा पार्था. तू आपण पे देखा सर्वथा. तव श्वासुनी ये रे माथा तुकी येला. असे म्हणे जाणसी दातारा. मी तुझसी व्यक्ती शेजारा. उभगलो तुकी येला. उभगलो आजी एकहारा. येऊ ऐसे तयासी हा ऐसा. लोभ देतसे जरी लालसा. तरी काजी घाली तसा आड जीवा. तेथ श्रीकृष्ण म्हणती निके. अद्यापि नाही मा ठाऊके. वेड्या चंद्रा आणि चंद्रिके न मिळणे आहे. आणि हाही बोलो निभावो. तुझ दाऊ आम्ही भिवो. जे रुसता बांधे ठाओ ते प्रेम गाहे. एकमेकांची खुणे विसंवादू तवची जिणे. म्हणून असोत हे बोलणे ये परीच. मग कैची ते आता बोलत होतो पांडुसुता. सर्व कर्मा भिन्नता
आत्मनेसी. अरे थोडे शांतपणे घे, देहभानावर ये, जागा हो. आपण स्वतः कोठे आहोत याचा शोध घे. अर्जुनाने श्वास टाकून मी आता सावध झालो आहे हे मान हलवून सुचवले. नंतर तो म्हणाला, भगवंता, आपण कृपासागर आहात आणि आपल्याला हे समजलेच आहे की मी तुमच्या जवळ आहे, पण वेगळेपणाने राहण्याला कंटाळलो आहे, तुमच्याशी एकरूप होण्याला उत्सुक आहे आणि माझ्या त्या अपेक्षेनुसार तुम्ही मला लोभाने जर ब्रह्मज्ञान देत आहात तर मग लालसेने माझ्या जीवाच्या आड पुन्हा द्वैत का बरे आणीत आहेस? त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, वेड्या अर्जुना, तुला अद्याप हे प्रकरण चांगलेसे कळले नाही. अरे चंद्र आणि चांदणे यांचा कधी वेगळेपणा असतो का? आणि हाही अंतःकरणातील गूढभाव तुला उघड बोलून दाखविण्यास आम्ही भीत आहोत. अर्जुना, तू कदाचित असे म्हणशील की देवा, मला अंतःकरणातील भाव सांगण्यास भीत आहात, तर मग माझ्यावर तुमचे प्रेम कसले? सर्व काळ प्रेम करणारा माणूस एक वेळ रागावल्याने प्रेम अधिक दृढ होते. याच जातीचे प्रेम अर्जुना तुझ्यावर आहे. एकमेकांविषयी प्रेम टिकून आहे तोपर्यंत आपल्यातील व्यक्तिभेद जिवंत राहणारच. म्हणून या विषयाची अधिक चर्चा नको. हे पार्था, सर्व कर्माची आत्म्यापासून भिन्नता कशी कशी आहे तो विषय मी आता सांगत होतो. झाले का वाचायचे आणखी पुढे ताई? ताई थांबूया ताई. आता थांबायचंय का? हो हो चालेल. बर. मग आता विवेचन कोण करताय कोणी सांगा. तुम्हीच करा ताई, अनुभव आहे नाही तुम्हाला जास्त. छान. नाही, एवढं नाही जमणार हो. अच्छा, अवघड आहे आजचं. हो. हा, अजून कोणी असेल तर हँड रेस करा. वैजंती ताई, स्वाती ताई, अजून कोणी? आज कोणी असेल तर हँड रेस करून ठेवा, म्हणजे ताईंचं झाल्यावर हे. अजीर्ण होईपर्यंत जेवण करू नये असे जे कृष्णाने सांगितले आहे ते खरोखरच बरोबर आहे. एखादा माणूस आपल्या बरोबर जंगलातून येतो आहे, वाटसरू बरोबर वाट पाहत आपल्याला साथ देतो आहे, परंतु जेव्हा तोपर्यंत आपल्याला त्याची भीती वाटत नाही, पण जेव्हा जंगल आल्यानंतर तो त्याच्याच उद्देशाने आलेला असल्याने आपल्याला लुटून जसा निघून जातो, असे जेव्हा घडते तेव्हा आपल्याला खरी त्याची प्रचिती येते. जोपर्यंत एखाद्या वेश्येजवळ आपण प्रत्यक्षात जात नाही तोपर्यंत वेश्या किती सुंदर आहे एवढेच आपल्याला जाणवते, पण प्रत्यक्षात वेश्या कशी असते हे तिच्या जवळ गेल्यावरच कळते. कणसातून दाणे खाली पडल्यानंतर पुन्हा बी रुजले जाते, पुन्हा कणीस उगवते, पुन्हा दाणे पडतात. त्याप्रमाणेच कर्माचे आहे की आपण आपले कर्म करीत राहायचे आणि त्यापासून आपण फळाची अपेक्षा मात्र ठेवायची नाही. नदी तरून जाताना सुद्धा जी होडी आपण वापरतो त्या होडीला कर्मफळाच्या भोगाच्या प्रवासातून कधीही सुटका होत नाही, कारण
होडी आपल्याला एका तीरावरून दुसऱ्या तीराला घेऊन जाते, पण तिला पुन्हा परत पहिल्या तीरावर यायचं असतं. म्हणजे आपले कर्म, आपले भोग हे आपल्या बरोबर सततच येत असतात. कर्मफळाचा त्याग करून कर्माचे काम खुंटविले जाते, तेव्हा त्यांना चित्तशुद्धीने सहाय्य लाभून त्यावर गुरुच्या कृपेचा अमृतमय वर्षाव झाला. म्हणजे भरभराटीला आलेल्या बोधाच्या जोरावर जीवन ब्रह्मातील द्वैतरूपी दारिद्र्य नष्ट होते. तेव्हा मिथ्या जगताच्या आकाराने जे भासते ते जीवाला केलेल्या कर्माचे इष्ट अनिष्ट मिश्र अशा 3 प्रकारचे फळ आहे. इष्ट, अनिष्ट आणि मिश्र अशा 3 प्रकारच्या फळांचे महत्व इथे श्रीकृष्णाने आपल्याला सांगितले आहे. त्या अवस्थेत भोगता, भोग्य आणि भोग ही त्रिपुटी सहजपणे नष्ट होते. ज्याप्रमाणे ज्ञानप्रधान संन्यास ज्यांना घडतो तेच फलभोगाच्या वासनेला मुक्तात. अर्जुना, या ज्ञानप्रधान संन्यासाने आत्मरूपी वृत्ती पसरते. सर्वत्र आत्मभाव होतो, तेव्हा कर्म एक आहे आणि त्याचा मी एक करता आहे असे द्वैत दिसते. भिंत कोसळल्यावर जेव्हा त्याच्यावरचे चित्र नाहीसे होते, आणि सूर्योदय झाला की रात्र आणि दिवस काही उरतच नाही, असे मूळ वस्तुरूप नाहीसे झाले, मग सावली कशी काय दिसणार आपल्याला? जेथे स्वप्नाला आरंभ नाही ते सत्य मिथ्या हा विषय येतच नाही. ज्ञानप्रधान संन्यासाने मूळ अविद्याचा संपल्यावर तिचे कार्य जे कर्मफळ त्याची देवघेव कशी व्हावी म्हणून ज्ञानप्रधान संन्यासात कर्माच्या गोष्टी करता येतील का? नाही येत. परंतु आपल्या देहात जेव्हा का अविद्या आहे, तेव्हा कर्तेपणाच्या जोरावर जीव शुभाशुभ कर्माकडे धावतो आणि तेव्हा दृष्टी भेदाच्या राज्यावर व्यवस्थित बसली आहे. तेव्हा हे चतुर शहाण्या अर्जुनाला बरेच सांगितलं आहे. चतुर्ष आत्मा आणि कर्म यात भेदभाव राहणारच. पूर्व दिशा, पश्चिम दिशा यात जसा भिन्न भाव उद्भवतो, आकाश आणि ढग, मृगजळ आणि पृथ्वी, वायू यांच्यात जसे पुष्कळ प्रकारचे भेद आहेत. गंगेचे पाणी पांघरून नदीमध्ये खडक असतात, परंतु त्या दोघात जमीन आसमानाचा फरक असतो. हे विचारांती कळून येते. पाण्याजवळच काय, पण पाण्यावरचं गोंडाळ असते ना, ते सुद्धा पाण्यापेक्षा भिन्न असते. केवळ जवळचा संबंध असतो म्हणून काजळीला दिवा म्हणता येणार नाही. चंद्राच्या ठिकाणी डाग असला तरी तो चंद्राशी एकरूप नाही, कारण दृष्टी आणि डोळा यामध्ये अतिशय वेगळेपणा आहे. मार्गाने जाणारा पांथस्थ, गंगेचे पात्र आणि पात्रात वाहणारे पाणी, आरसा आणि आरशात पाहणारा, या सर्वात जितका फरक आहे तितकाच अर्जुना पार्था तितकीच तफावत आत्मा आणि कर्म यांच्यामध्ये आहे. पण केव्हा? तर हा वेगळेपणा जाणण्याला अज्ञान वेळ देईल तेव्हा. सरोवरातील कमल पुष्पे आपल्या पाकळ्या खुलवून सूर्योदयाची कल्पना सुचवितो आणि भ्रमराकडून कमळ मधूची लूट करवितो. हे पार्थ, तुला सांगणे आहे की आत्म्याकडून घडणाऱ्या क्रिया काही अन्य कारणांनी वारंवार उद्भवतात. ही कारणे 5 आहेत. ती 5ही कारणे तू जाणत असशील, कारण ही शास्त्रे हात उंचावून ती कारणे सांगतात. वेदरूपी राजाच्या राजधानीत सांख्यशास्त्र आणि वेदांत शास्त्र यांचा राजधानीत
व्याख्यानरूपी नगाऱ्याच्या ध्वनीने ती कारणे घडतात, कारणे गाजतात. सर्व कर्माच्या उत्पत्तीकरिता विश्वातही पाच कारणेच कारण आहेत. कर्माच्या कारणांचा सूक्ष्म विचाराने निर्णय न घेता अडाणी विचाराने आत्मराजास त्या कारणात घुसडू नये. शास्त्र व्याख्यानाच्या डांगोऱ्याने ती जगात सर्वात प्रसिद्धीला आली आहेत. हे पार्था, तुझ्याही अंतःकरणात त्या कारणाचे ज्ञान राहू दे. आणि मी ज्ञानरत्न तुझ्याजवळ असताना दुसऱ्याच्या मुखाने ऐकावे असे हे दुसऱ्याच्या उपकाराचे ओझे तू कशाला घेतो आहेस? आरसा पुढे ठेवला असताना आपले सौंदर्य पाहण्याकरिता लोकांच्या डोळ्याचा मान का द्यावा लागतो? भक्त ज्या हेतूने जेथे पाहिल तेथे मी नृसिंह आहे, राम आहे, शिव आहे, गणेश आहे, देवी या स्वरूपाचाच होत जातो. तो भक्तिधीन असलेला आज मी तुझ्या हातातील खेळणे झालेलो आहे. असे प्रीतीच्या आवेशाने बोलताना भगवान श्रीकृष्णाला स्वतःचे भान राहिले नाही. आणि इकडे तर अर्जुन कल्लोळाने विरघळलाय. चांदण्यांचे ओझे अंगावर पडले असता सोमकांत पाण्याचा डोंगर विरघळून तो जसा सरोवर होऊ पाहतो, त्याप्रमाणे सुख आणि अनुभव या द्वैत भावाच्या भिंती मोडून सुखच अर्जुनाच्या आकाराचे झाले. देव सर्व शक्तिमान म्हणून तेथे देवाला कसा तरी अवकाश मिळाला, परंतु त्या आनंद सागरात आडवा अस्ताव्यस्त बुडणाऱ्या अर्जुनाकडे देवाने मग अंतःकरणातून धावणे केले. अर्जुनासारखे मोठे प्रस्थ, परंतु बुद्धीच्या विचाराच्या विस्तारास त्यात बुडाले. एवढे त्याला अष्टसागरातून वर काढून भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अरे अर्जुना, अरे थोडे शांतपणे घे, देहभानावर ये, जागा हो. आपण स्वतः कोठे आहोत याचा शोध घे. अर्जुनाने श्वास टाकून मी आता सावध झालो आहे हे मान हलवून सुचविले. नंतर तो म्हणाला, भगवंता, आपण कृपासागर आहात. आपल्याला हे समजलेच आहे की मी तुमच्या जवळ आहे, पण वेगळेपणाने राहण्याला मी कंटाळलो आहे. तुमच्याशी एकरूप होण्यास उत्सुक आहे आणि माझ्या या अपेक्षेप्रमाणे तुम्ही मला लोभाने ब्रह्मज्ञान देत आहात, तर वर लालसेने माझ्या जीवाच्या आड पुन्हा पुन्हा द्वैत का आणतात? त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले, वेड्या अर्जुना, तुला अद्याप हे प्रकरण चांगलेसे कळले नाही. अरे चंद्र आणि चांदणे यांचा वेगळेपणा कधी असतो का? आणि हाही अंतःकरणातील गूढ भाव तुला उघड बोलून दाखविण्यास आम्ही भीत आहोत. अर्जुना, तू कदाचित असे म्हणशील की देवा, मला अंतःकरणातील भाव सांगण्यास भीत आहात, तर मग माझ्यावर तुमचे प्रेम कसले? सर्व काळ प्रेम करणारा माणूस एक वेळ रागावल्याने प्रेम अधिक दृढ होते. त्याच जातीचे प्रेम अर्जुना तुझ्यावर आहे. एकमेकांविषयी प्रेम टिकून आहे तोपर्यंत आपल्यातील व्यक्तिभेद जिवंत राहणारच, म्हणून याविषयी अधिक चर्चा नको. पार्था, सर्व कर्माची आत्म्यापासून भिन्नता कशी कशी आहे हे तो विषय मी आता तुला सांगणार आहे. शांत आहे. आपण थोडक्यात हे जे कर्म सांगितले आहेत ना, की पंचकर्म, तर ते बघूयात. मी थोडक्यात सांगते फक्त, म्हणजे कुठले कुठले कर्म आहेत ते बघूयात फक्त. बर. आज आपण काय बघितले की कालपर्यंत आपण बघितलं होतं की मिश्र फळ पूर्ण कुठल्या कुठल्या आहेत. आपण दोन प्रकारचे फळ सांगितले होते, एक तर मिश्र फळ आणि इष्ट फळ. जे हवं आहे ते फळ, आणि मिश्र फळ म्हणजे कदाचित थोडस त्याच्यामध्ये आपल्याला संमिश्र फळ जसं म्हणतो आपण त्याला, तशा पद्धतीचं फळ मिळत होतं. आता बघा याच्यामध्ये काय होतं, त्यांनी सांगितलं की अज्ञानी जे लोक असतात, अज्ञानी लोकांना म्हणजे ज्यांना पूर्णपणे ज्ञान झालेलं नाही, अशा लोकांना देह त्यागानंतर सुद्धा आपल्याला काय करावं लागतं की जे काही आपले भोग आहेत हे भोगावेच लागतात म्हणून सांगितलेलं. हा, पण ज्ञानी लोकांचं तसं नसतं, की ज्ञानी लोकांना ज्ञान झाल्यामुळे त्यांच्या याच्यावरचे जे काही कर्म असतात किंवा ते चांगलेच कर्म केल्या जातात आणि चांगल्या कर्माचं फळ जे आहे ते त्यांना चांगलं फळ मिळतं.
आणि म्हणून बाकीचं त्यांना कुठल्याही प्रकारची अशी फळं म्हणजे जी काही कर्माच्या संबंधामध्ये असलेली फळं त्यांना भोगावे लागत नाहीत असं सांगितलेलं आहे. आणि त्यानंतर काय सांगितलं की कर्म, आता कुठले कुठले कर्म आहेत आणि कशा पद्धतीचे कर्म आहेत, तर 5 प्रकारचे कर्म सांगितले त्यांनी, जे सर्वांना श्रुत आहेत म्हणून सांगितलेले. तर त्याचा एक एक पहिले पहिले सांगते की पहिला